नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी मराठी या युट्यूब चॅनलवर. राज्यात पावसाचे थैमान इतक्या तीव्रतेने पाऊस पडायचं नेमकं कारण काय आहे? चला या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सध्या परतीच्या पावसाने राज्यातील काही जिल्ह्यात धुमाकूळ घातले. मागील 3 दिवसात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मराठवाड्यातील बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील अनेक भागात पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे अनेकांच्या घरात आणि शेतात पाणी शिरले असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. गोठ्यात पाणी शिरल्यामुळे गुराढोरांचे जीव गेले आहे. नद्यांना पूर आल्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिक अडकले असून सकाळपासून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा आणि औसा तालुक्यातील गावांना तर धाराशिव जिल्ह्यातील परंडा, भूम आणि कळंब तालुक्यातील काही गावांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. बीड जिल्ह्यातील काही गावांमध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली. सोलापूर, पुणे जिल्ह्यातही पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. दरम्यान गेल्या काही काळात पर्यावरणीय बदलांचा प्रभाव झपाट्याने जाणवू लागला आहे. अचानक इतका मोठ्या प्रमाणावर पाऊस येण्यामागचं कारण काय आहे? अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, वादळाचा जणू काही क्रमच लागल्याचं दिसून येते. यामागचं कारण सांगणारा एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता, ज्यावर बीसीसीने बातमी केली होती. ती पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. दर 3 वर्षांनी दुष्काळ पडतो. दुष्काळात माणूस कसं पण जगतो. अतिवृष्टीने काही करता येत नाही. टोक्याच्या हवामानाचा फटका बसलेला बीड जिल्ह्यातील पाटोग्याच्या खोटण गावाचे लक्षण गावडे सांगतात. यंदा बीडमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. गावाच्या 5.25 एकरावरील सगळं पीक अक्षरशः पाण्यात गेलं आहे. त्यांनी या 5.25 एकरापैकी 4 एकरावर सोयाबीन तर उरलेल्या जमिनीवर बाजरी आणि कांदा लावला होता. गावकरी सांगतात, महिनाभरात कांदा निघाला असता. त्यावर 20-25 हजारांचा खर्च झाला होता. बाजारही गेली. आता खायला धान्य मिळणार नाही. आम्हालाच धान्य विकत घ्यावं लागेल. मुलांची शाळा आहे. 50 वर्षात असा पाऊस कधीच आला नाही. तळं कधीच भरत नाही. आता 3-4 तळी भरतील इतका पाऊस झाला. शेतात पाणी साठलेलं आहे आणि शेतात जाताही येत नाही. 2025च्या सप्टेंबर महिन्यात मान्सून परतीच्या मार्गावर असताना झालेल्या या पावसाने बीडसह अनेक राज्यातील भागात प्रचंड नुकसान केले. बीडमध्ये तर लष्कराला पाचारण करून लोकांना सुरक्षित स्थळी हलवावं लागतं. महाराष्ट्रासह उत्तराखंड, पंजाब आणि हिमाचल या राज्यांनाही यंदा अशीच टोकाची परिस्थिती अनुभवली आहे. सप्टेंबर 2025 मध्ये देहराडूनमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला तर 500 जणांचा रेस्क्यू करावं लागते. सप्टेंबरच्या सुरुवातीला पंजाबमध्ये आलेल्या पुरात 30 लोकांचा मृत्यू झाला आणि 3,53,000 लोकांचं नुकसान झालं. याच पुरात पाकिस्तानमध्ये 20 लाखाहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवावं लागलं. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटच्या अहवालानुसार गेल्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये भारतात जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान 274 पैकी 255 दिवस टोकाच्या हवामानाची परिस्थिती दिसली. यात उष्ण दिवस, थंडीच्या लहरी, चक्रीवादळ आणि पूर याचा समावेश आहे. यामध्ये 3,228 जणांना आपला जीव गमवावा लागला. 32 लाख हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालं आणि 2,55,862 घराचं नुकसान झाले. अहवालात नमूद झाले आहे. गेल्या 2 वर्षातील ही आकडेवारी पाहिली तर परिस्थिती किती बिघडत चालली आहे याचा अंदाज येतो. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल शास्त्रज्ञ अभ्यासानुसार गेल्या 75 वर्षांमध्ये अतिवृष्टीच्या घटनांमध्ये 3 पटीने वाढ झाली आहे. याला कारणीभूत ठरत आहे हवामान बदल. आकडेवारी काय सांगते? या संशोधनातील आकडेवारीनुसार जगभरात पुरामुळे गेल्या दशकात $3 अब्ज पेक्षा जास्त नुकसान झालंय. यापैकी सर्वाधिक नुकसान आशिया खंडात झालं आहे. फक्त भारताची आकडेवारी पाहिली तर वर्षाकाठी $3 अब्ज नुकसान होत असून ते जगाच्या एकूण नुकसानाच्या प्रमाणात 10% आहे. आकडेवारी दर्शवते की भारतात गेल्या 75 वर्षात म्हणजेच 1950 पासून 2025 पर्यंत असे 325 पूर आले आहेत, ज्यामुळे एकूण 92 कोटी 3 लाख प्रभावित झाले. 1 कोटी 90 लाख लोक बेघर झाले तर 81,000 लोक मृत्युमुखी पडले. हे नेमकं का होते? हे संशोधन दर्शवतं की अतिवृष्टीच्या घटना त्या भागात वाढत आहेत जिथे एकूण पावसाचं प्रमाण कमी आहे. घटत्या मान्सूनच्या पार्श्वभूमीवर वाढणारी पावसाची तीव्रता
अधिक नुकसान करणारी ठरते. याला हवामान बदल कारणीभूत असल्याचं संशोधन सांगतं. हवामान बदलाचा नेमका परिणाम कसा होत आहे? संशोधनातील आकडेवारी सांगते यापूर्वी साधारण बंगाल उपसागरातून 2 ते 4 चक्रीवादळ निर्माण होत असत. आता मात्र अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याचं प्रमाण 50% वाढलं आहे. म्हणजेच अरबी समुद्रात आधी 2 वर्षात एक चक्रीवादळ निर्माण होत होती, ती आता दरवर्षी एकदा दिसते. या वाढीला बाष्प वाढणं कारणीभूत असल्याचं संशोधन सांगते. अभ्यासानुसार अतिवृष्टीच्या घटनांसाठी बाष्प कुठून आलं याचा शोध घेतला असत. त्यापैकी 36% बाष्प अरबी समुद्रातून, 26% बंगालच्या उपसागरातून आणि 9% मध्य हिंद महासागरातून आल्याचं आढळलंय. याचा अर्थ अरबी समुद्र अतिवृष्टीसाठी बंगालच्या उपसागर आणि हिंद महासागरापेक्षा जास्त बाष्प पुरवत आहे. अभ्यासातून हेही दिसून आलं की उत्तर अरबी समुद्रावर वाहणाऱ्या मान्सून वाऱ्यांमध्ये पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यामध्ये वाढलेली अस्थिरता मोठ्या चढउतारासह जाणवत आहे. यामुळे बाष्पाचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर वाढतो. परिणामी मुसळधार पावसाच्या घटनांना चालना मिळते. अशी अतिवृष्टी गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, आसाम, मेघालय आणि पश्चिम घाटांच्या विविध भागात, गोवा, कर्नाटक आणि केरळच्या काही भागात पूर आणि अतिवृष्टीचं प्रमाण वाढल्याचं दिसतं. याला कारणीभूत ठरत आहे ते अरबी समुद्रातील वाढलेलं तापमान, मानवी हस्तक्षेप, प्रदूषण आणि कार्बन डायऑक्साईड वाढवणाऱ्या कृतींमुळे उत्तर अरबी समुद्राचं तापमान वाढत आहे. यामुळे प्रदेशातील हवामान आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहे. नेमकं काय होतंय ते स्पष्ट करताना IIT शास्त्रज्ञ डॉक्टर रॉक्सी कोल सांगतात, हवामान बदलामुळे झालेल्या तापमान वाढीमुळे बाष्प धरून ठेवण्याची हवेची क्षमता वाढते. एकूण बाष्पीभवनाचं प्रमाणही वाढतं. हवा जास्त वेळ आर्द्रता धारण करते. त्यामुळे खूप वेळ पाऊस होण्याऐवजी कमी वेळात जास्त पाऊस होऊन ते सगळं बाष्प पावसाच्या रूपाने कोसळतं. त्यात आपण उष्णकटिबंधीय क्षेत्रात राहतो. त्यामुळे अशा हवामान प्रणाली वेगाने निर्माण होऊ शकतात. हवामान बदलामुळे हे आणखी वेगाने होत आहे. त्यामुळे त्याचा अंदाज वर्तवणं कठीण होत आहे आणि त्यामुळे जास्त नुकसान सोसावं लागतं, असं डॉक्टर कोल यांचं मत आहे. पुढे काय होऊ शकतं? डॉक्टर कोल म्हणतात की भविष्यात अशा घटनांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आकडेवारी दर्शवते की तापमान जेव्हा एका अंशाने वाढते, पावसाच्या प्रमाणात 7 ते 8% वाढ होती. मात्र यात कमी वेळात जास्त पाऊस पडण्याच्या घटनाच वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत अभ्यासलेली आकडेवारी आणि हवामान अभ्यासांच्या आधारे अतिवृष्टी घटनांचा अंदाज 2 ते 3 आठवडे आधी वर्तवता येऊ शकते, असंही संशोधन सांगतं. ते पुढे सांगतात, आपल्याकडे अतिवृष्टी किंवा कोणत्याही नैसर्गिक संकटाच्या वेळी त्यानंतरच कार्यावरही होती. नुकसान अधिक होतं. जीवितहानीसोबतच मालमत्तेचं नुकसान वाढतं. या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धोरण ठरवताना या बाबींचा विचार करणं गरजेचं आहे. आपल्याकडे आकडेवारी उपलब्ध आहे. त्यामुळे त्या शहर, गाव किंवा परिसराचा अभ्यास करून नेमके कुठे हॉटस्पॉट तयार होत आहेत याचा अभ्यास करावा. तसेच त्यानुसार धोरण ठरवले पाहिजे. पीक घेताना पूर किंवा दुष्काळामुळे नुकसान होणार नाही अशी पिकं त्या भागात घेतली गेली पाहिजे. तसेच उष्णतेच्या लहरींच्या वेळी त्याचा अंदाज लक्षात घेऊन कामाच्या वेळामध्ये बदल केलं पाहिजे. ही तयारी असेल तर जीवितहानी आणि नुकसान टाळता येईल, असंही त्यांनी नमूद केलं आहे. पुढील आठवड्यात बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबांच्या पट्ट्यामुळे पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे याचा परिणाम म्हणून छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा व गोव्यामध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील आठवड्यात राज्यात देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर इतर भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. सध्या राज्यात पावसाचा जोर थोडा मंदावलेला आहे, मात्र पुढील आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. येलो अलर्ट कोणत्या जिल्ह्यांसाठी आहे? चला पाहूया. हवामान खात्याने शनिवारी नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, बुलढाणा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
यामध्ये तुमचा जिल्हा आहे का कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.